नमस्कार, टीव्ही9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये आता दाखल होणार आहेत आणि एकनाथ शिंदे, फडणवीस त्याचबरोबर अजित पवार आता यवतमाळमध्ये दाखल झालेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करतील। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे। मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर 4000 पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय की यवतमाळमध्ये ज्या ठिकाणी सभा आहे त्या ठिकाणी पारंपरिक नृत्य जे आहे ते या ठिकाणी केले जाते। बंजारा समाज जो आहे तो देखील या ठिकाणी एकवटलेला आहे। काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आता यवतमाळमध्ये दाखल होतील। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचं स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे। आज विविध योजनांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होतो। बचत गटाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंतप्रधान आज यवतमाळमध्ये आहेत। या बचत गटाच्या एकूण जवळपास 2 लाखाहून अधिक महिला या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा यवतमाळ दौरा। पंतप्रधान मोदींच्या हस्ते जामरोड जवळ पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मारकाचं उद्घाटन होणार। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 10 लाख घरांच्या वाटपाचा शुभारंभ। वर्धा कळंब ब्रॉडगेज रेल्वे लाईन 39 किलोमीटर प्रवासी रेल्वेचा शुभारंभ। अमळनेर आष्टी ब्रॉडगेज रेल्वे लाईन 32 किलोमीटर प्रवासी रेल्वेचा शुभारंभ। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, बळीराजा जलसंजीवन योजनेअंतर्गत विदर्भ मराठवाड्यातील सिंचन योजनांना सुरुवात करणार। वरोरा वनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 चं चौपदरीकरण होणार। साकोली भंडारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सी प्रकल्प। सालाई खुर्द तिरोरा महामार्ग क्रमांक 753 चं उद्घाटन होणार। आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत महाराष्ट्रात 1 कोटी आयुष्यमान कार्डांचं वाटप होणार। नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या हप्त्याचं वाटप होणार। पीएम किसान सन्मान निधीच्या 16व्या हप्त्याचंही वाटप होणार। मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत महिला बचत गटांना फिरता निधी वाटप होणार।